नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे। चमचा मी तुम्हाला दाखवते। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे घेतलेले आहे। थोडीशी जास्त कमी घेतली तरी चालेल तुरीची डाळ आणि थोडीशी मसूरची डाळ पण जरा जास्त कमी घेतली तरी चालेल। आता ह्यांना काय करूया, धुवून घेऊया। डाळ मी बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे, आपण अजून थोडं टाकूया। अजून बघा मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। एकूण आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो बघा असं उभं कापून घेतलेलं आहे। मोठ्या आकाराचं जरी टाकलं तरी चालेल। अर्धा कांदा घेतलेला आहे। 1 कांदा जरी टाकला तरी चालेल। 2 मिरच्या आहेत बघा, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। तिखटवाल्या जरी तुम्ही टाकल्या तरी चालू शकते। 2 तेजपत्ते, 1 मसाला विलायची, अर्धा स्टार फूल, छोटा तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा आणि 1 साधी विलायची। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि एकदम थोडंसं मीठ आणि कुकरला ह्याच्याना 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकरच्या बघा शिट्ट्या झाल्या होत्या आणि मी खाली उतरून घेतलेला। अजून थोडा हलकासा गरम आहे। शिट्ट्या अशा पूर्ण झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर मी खोलला होता। तर मस्त बघा अशी डाळ शिजलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे गरम मसाले टाकले ना ते काढून घेऊ शकता। आता काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं मी ह्याला घुटून घेणार आहे। घुटून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, पाणी टाकूया। पाणी तर काय करणार आहे माहिती आहे का, मी कोमट टाकणार आहे। तुम्हाला किती डाळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। बघा अशा पद्धतीत झालेली आहे। तर आपल्याला अशी तरी पाहिजे तेवढी, ह्याच्यापेक्षा पातळ नसावी, एवढी तरी घट्ट असावीच। तेल बघा मी गरम करून घेतलेलं आहे। आपण तडका देऊन घेऊया। त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी 1 चमचा घेतलेला आहे। त्यात टाकायचा थोडासा कढीपत्ता, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची, कमी तिखटवाली आहे। तुम्ही तूप जरी टाकलं तरी चालेल, मी तेल टाकलं। त्यात टाकणार आहे 1 चमचा मिरची पावडर। हलवून घेऊया मस्त असं आणि आता वतून घेऊया आपण। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, चमच्यानं आपण हलवून घेऊया। आता हे काय करूया आपण माहिती आहे का, गॅसवर ठेवून घेऊया। गॅसवर ठेवून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला मीठ चवीप्रमाणे, त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर आणि आपण ह्याला चांगलं एकदा उकळून घेऊया। आपण गरममध्येच टाकलं होतं तडका, तरी पण आपण ह्याला एकदा उकळून घेऊया। मस्त अशी बघा उकळलेली आहे। असे थोड्या वेळानं असं हलवायचं। उकळत आली की 2-3 मिनटं चांगली अशी उकळून द्यायची। तर मी थोडंसं उकळले की अशी हलवत आलेली आहे बघा। मस्त अशी होते। तडका दिल्यावरनं सुद्धा तुम्ही थोडीशी अशी शिजवून घ्या, म्हणजे त्याचं काय होतं, आपण जे तडका दिला ना त्याची चव ह्याच्यामध्ये छान अशी मुरते। आणि जर डायरेक्ट फोडणी टाकली तर चालेल। तुम्ही असं ह्याच्यातलं जर काढून डाळ घेतली ना एका वाडग्यामध्ये आणि त्यात फोडणी टाकून जरी वतली तरी चालेल। एकदा जरूर अशा पद्धतीनं करून बघा, कारण मी खूप रेसिपी दाखवते वेगवेगळ्या पद्धतीनं। चवीला इतकी छान लागते ना, तुम्ही जिरा राईस, आपलं साधा राईस ह्याच्यावर पण खाऊ शकता। मस्त अशी होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।